नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक स्वागत करतो तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर. फोर एंजल प्रोडक्शन रीलवर गाजलेले आणि त्यामुळे त्यांच्या रिअल लाईफ मध्ये सुद्धा गाजलेले असे कलाकारांना आपण आपल्या शोवर बोलवणार आहोत आणि त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करणार आहोत. तर मित्रांनो, आजचे आपले गेस्ट आहेत सामी कलान. हाय सामी दा, मला सांग तुझी सुरुवात कशी झाली या फील्डमध्ये? या फील्डमध्ये सुरुवात म्हणजे पहिला तर मी मम्मी पप्पांना पहिला मिस करेन. मिस यू मॉम डॅड. आज त्यांनी मला जन्म दिला म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलोय. तर माझी जी सुरुवात सांगतो तुला. पहिला मी असाच कुठे पण गेलो ना, असा हल्दीमध्ये लग्नामध्ये असा लय डेंजर नाचायचो. छोटा होतो आणि जुनी लोक ते आता पण आठवण करून देतात मला की तू पहिला लय भारी नाचायचा आणि तुला नेपाली म्हणूनच आम्ही आवाज द्यायचो. कोणी नेपाली बोलायचा, लय वेगवेगळी नावं ठेवलेली मला. आणि बोलतो तुझ्या खिशामध्ये बघितले तर आम्ही पहिले असे पैसे वगैरे भरपूर भेटायचे तुला. तर ती गोष्ट मला आठवते आता पण मी असा विचार नाही करत का मी आता फेमस झालोय त्याच्यामुळे मी हे नाचणं वगैरे बंद केलं, असं काहीच नाही. जो मी पहिले जसा होतो पहिल्यापासून तसाच आहे आता पण. तर सामीदा, तू पहिले विचार केलेला का तुला असे म्युझिक व्हिडिओ करायचे आहेत? मी असा विचार कधीच नव्हता केला, कारण की माझा शिक्षणच लय कमी होता. कारण की जेव्हा माझी आई ऑफ झाली तेव्हा मी 4थीला होतो आणि त्याच्यानंतर मी मामाकडे गेलो. मामाने मला शाळेमध्ये तिकडे टाकला. दिव्याला शाळेमध्ये जायचो मी, तिथे शाळेमध्ये जायचो. त्याच्यानंतर मी आलो घरी आल्याच्या नंतर मी जायचो कोकण किंगला कामायला. तिथे जायचो आणि फेसबुकचा आयडी होता. म्हणजे काही समजत इंग्लिश तर मला काही येतच नव्हता. मी चॅटिंग करायला दुसऱ्यांवरती द्यायचो आणि हाय काय पाठवायचा, कोणाशी काय बोलायचं चॅटिंगवरती काहीच माहीत नव्हतं. म्हणजे काहीच माहीत नव्हतं मला. तर असेच फेसबुकचे फोटो काढायचो. कुठे तलाव भेटला, तलाच्या साईडला कुठे गार्डन भेटला, सायकल भेटली, गाडी भेटलो, काही पण करायचो. म्हणजे कसे पण फोटो काढायचो, विचित्र एकदम फोटो काढायचो. असेच फेसबुकला टाकून द्यायचो. तर आमच्या गावातला एक माझा मित्र आहे निक बेलिलकर म्हणून. तर तो बोलला, म्हणजे तो थोडासा फेमस होता फेसबुकला. तो बोलला मला की माझ्यासोबत चल, आपण जाऊ एक ठिकाणी, तुझं बोलतो मी कॅमेऱ्यामध्ये फोटो काढतो. तर त्याने मला नेला माझ्या ते मित्रांसोबत गेलो. तर फेसबुकला मी काढले फोटो कॅमेऱ्यामध्ये. त्याच्यामध्ये एक फोटो टाकला पहिला, त्याच्यामध्ये मला 200 लाईक आल्या. दुसरा फोटो काढला, त्याच्यामध्ये 500 आल्या. तिसरा फोटो टाकला 1000. बोला हे फ्रेंड रिक्वेस्ट पण भरपूर यायला लागल्या. आणि नाव पण, म्हणजे मी आगरी महोत्सवला गेलो आणि पोरं मला बोलायला लागली, अरे फेसबुक किंग, फेसबुक स्टार. फेसबुक किंग, फेसबुक स्टार काहीच समजतच नाही. ते इंग्लिश येत नाही तर काय समजायचं आपल्याला, याच्यावर काहीच समजत नव्हता. तर असे बोलत गेले. त्याच्यानंतर पब्लिक फोटो काढायला यायला लागली माझ्याजवळ. पब्लिक फोटो का काढते? तर नंतर मी विचारलं, बरं पब्लिक फोटो, अरे तू बोलता तर फेमस झाल्यास बोलतं फेसबुकला. मी फेमस झालं तर मला आली मजा. मग मी काय केली, माझा स्वतःची रिक्षा होती. मी रिक्षाचा कोकण किंग मधून काम सोडलं. त्याच्यानंतर मी रिक्षा घेतली 2013ला रिक्षा घेतली. मग रिक्षा चालवायचो मी. रिक्षावरचे 800, 900, 1000 रुपयाचा धंदा करायचो. सकाळचे 5 वाजता जायचो, कधी 6 वाजता, कधी 7 वाजता, जसा उठेल तसा जायचो. पण नंबर लावासाठी आम्ही 5 वाजता जायचो, 6 वाजता जायचो कोल्याच्या नाक्यावरती. तर नंबर लावायचं. तेच कमवले असेच कमवून म्हणजे ड्रेसिंग मारायचो. ड्रेसिंगचा शौक मला पहिल्यापासून आहे. जेव्हा मी फेमस नव्हतो ना तेव्हापासून मी ड्रेसिंग मारायचो. तर कमवून असंच मी ड्रेसिंग मारायला लागलो रिक्षावरती. रिक्षाने भरपूर साथ दिली पुढे जायसाठी. त्याच्यानंतर मग ते निखिलनी ते फोटोचं बोललो ना मी, फोटोंचा झाला, फेसबुकला व्हायरल झालो. मग माझी जुनी रिक्षा होती, मी कमवायचो पण ती म्हणजे लकच नव्हता त्याच्यामध्ये मला. एवढी म्हणजे भरपूर काम बिम द्यायची, पैसे कमवायचे, रात पण नसायचे माझ्याजवळ. आणि मम्मी पप्पा नाही ना, माझा रोजचा इन्कम बोलायचा तर रिक्षात. आणि कामाला जायचो तर ते 1 महिना थांबायचं. आपण 1 महिना थांबू तेव्हा तो पगार येईल. मग पगार आले आपण मजा करायची. रिक्षा घेतली, रिक्षावरती रोजच्या मजा करायला भेटायची. चला वडापाव खायचो. कधी तर ना अशी वेळ यायची ना की वडापाव खायला बी नसायचे माझ्याजवळ पैसे. जेव्हा आई वडील ऑफ झाला तेव्हा 0 रुपया होता बँकमध्ये.
बँकमध्ये 0 रुपया. मग मी रिक्षा घेऊन पुढे कसा तरी आलो वरती. रिक्षा घेतली, रिक्षा पण भरपूर खर्च द्यायला लागली. तर त्याच्यानंतर मग मी ती रिक्षा विकली, कॅमेरा घेतला माझ्या स्वतःसाठी कॅमेरा घेतला. तर मग फेसबुकला मला एक एडिटर भेटला आमच्या गावातला किरण कालन म्हणून, आमच्याच कुटुंबातला करण कालन. त्यांनी मला फोटो एडिट करण्यासाठी भरपूर हेल्प केली आणि ते फोटो एवढे व्हायरल व्हायचे ना का भरपूर व्हायरल व्हायचे. आज पुण्यामध्ये पण आत्ता पण गेलो ना मी, जे आता टिकटॉकला येऊन फेमस झालेली जी पोरं आहेत ते आत्ता पण माझी तारीफ करतात. का जेव्हा आम्ही शेतामध्ये काम करायचो तेव्हा रुद्राला आणि सॅमीला आम्ही बघायसाठी तरफारायचो किंवा तेव्हा तुझे फोटोज काहीतरी वेगळे असायचे, म्हणजे मजा यायची फोटो बघायला. आणि तो ट्रेंड माझा काहीतरी वेगळाच होता फेसबुकला. तर मग रिक्षा घेतली, रिक्षा विकून कॅमेरा घेतला. त्याच्यानंतर मग परत रिक्षा भाड्याने चालवायला लागलो मी. 300 रुपये शिफ्ट द्यायचो गावातल्याला. आता घर पोसायचं, आपलं कसा पुढे जायचं आहे, आपला पोट पाडण्यासाठी काहीतरी करायलाच लागेल. फेसबुकला मग आम्ही फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायचे 250 रुपये घ्यायचो. नुसते एक फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायचं 250 रुपये घ्यायचो. त्याच्यानंतर टाईमलाईनला आपला फोटो समोरच्याचा, आता समज अमन आहे, आता तुम्ही आहे, तुमच्या फोटोला जास्तच लाईक पाहिजेत. हा फेसबुकची टाईमलाईन बंद करायची. आणि अमननी टॅग केला का अमनचा फोटो खालती, अमननी मला 2000 दिल्यात तर तुम्ही बोलले मी 4000 देतो. मग अमनचा फोटो खाली आणि समोरच्याचा फोटो वरती घेऊन माझा टाईमलाईनला फोटो घ्यायचो आणि 5000 फ्रेंड पूर्ण उरवायचो आम्ही. तर असे करून कसं तरी पोट भरणी चालू केली मीने. त्याच्यानंतर मला एक गिफ्ट, मोबाईलसाठी मला गिफ्ट घ्यायला पैसे दिलेले, मी नाव नाही घेणार कोणाचा, तर दिलेले. तर त्याच्यामध्ये मी रिक्षा घेतली आणि ती रिक्षा मला लकी झाली. लकी झाल्याच्या नंतर मग मला आमच्या गावातला अक्षय कांबरे म्हणून आहे, तर तो बोलला फेसबुकला तू एवढा फेमस आहेस तर एक काम कर, तुला मी इंस्टाग्रामची ID ओपन करून देतो. तर बोलतो बोला ठीक आहे. मला काय समजत नाही. त्यांनी शिकवला, थोडा शिकवला आणि 1 ते 1.5 महिन्यामध्येच म्हणजे 50,000 फॉलोअर्स वाढलेले इंस्टाला. आणि फॉलोअर्स वाढले, लाईक वगैरे यायला लागल्या, चांगल्या भारी लाईक वगैरे यायला लागल्या. लाईव्हलाच गेलो तर मी म्हणजे आंघोळ करताना बी लाईव्ह यायचो, पण एवढं काही समजतच नसतं तेव्हाच्या पिरियडला. आंघोळ करताना लाईव्हला जायचो. 2013-14ची गोष्ट आहे. आणि आंघोळीला जायचो, गाणी बिनी बोलायचो बाथरूम मध्ये, फुल लाईव्हला यायचो मी. दात बीत घसताना लाईव्ह यायचो. असं करता माझे झाले. आणि नंतर डोंबिवलीमध्ये सगळीकडे म्हणजे एवढा नाव झाला का भरपूर नाव झाला. नंतर डोंबिवलीचे जे माझ्यासोबत राहिली पोरा त्यांनी ग्रुप तयार केला ना. नंतर काय केलं त्यांनी का याचं नाव खाली पाडायचा. आता बघा तुम्ही फेमस आहेत, तुमच्याजवळ मुली येणारच फोटो काढायला. आता अमन झाला, अमनलाही भरपूर कॉल मेसेज येत असतील, अरे आम्हाला गाण्यामध्ये चान्स दे, आम्हाला गाण्यामध्ये घे, बरोबर. आता मुली यायच्या, विरार वसईवरून यायच्या, भरपूर यायच्या मुली फोटो काढायच्या. कॅमेरा होता माझ्याकडे, फोटो काढायचा आणि फोटो काढून जायच्या त्यांचे ते. तर सर्व माझ्याकडे. आणि रुद्र पण होता ना माझ्याकडे, तर छोटा तर त्याला भेटायला येतीलच सर्वजण, यांना कोणीच भेटत नव्हता. तर एक ग्रुप तयार केला आणि रात्रीचे काहीतरी ना सर्वांनी ग्रुप तयार करून एकत्र भेटून मला या सर्व इंस्टावरून अनफॉलो करून टाकला. अनफॉलो केला. बोला ठीक आहे चला, आता पडलो मी एकटाच. मी हार मानलीच नाही गोष्टीमध्ये, पण मी प्रयत्न केला पुढे जायचा आणि मी गेलो पुढे. तर त्याच्यानंतर मी सुरतला गेलो आणि तिकडे माझा एक मीटअप झाला. एवढी फॅन फॉलोअर्स भेटली सुरतमध्ये, मी कधी विचार पण नव्हता केला का एवढी माझी बाहेर पण फॅन फॉलोअर्स असेल म्हणूनशा. तर तिथूनच्या मग मी 7,80,000 पर्यंत पोहोचलेलो, म्हणजे 7,80,000 फॉलोअर झालेले. जेव्हा टिकटॉक चालू झाला तर मग तेव्हा आस्ते माझे फॉलोअर्स उतरायला लागले. आणि धानिश जैन पण ऑफ झाला. त्याच्यानंतर मग आस्ते फॉलोअर्स उतरलेच माझे, वाढलेत ना. तेव्हापासून काय झाले काय, मी पण इंस्टाचा माझे जो युजर नेम आहे ना 108 वेळा का 10 वेळा चेंज केलेलं आहे. हा, तर त्याच्यामुळे ते काहीतरी आयडीला प्रॉब्लेम झालाच असेल. आता रुपांचे फॉलोअर्स वाढतात, मी एवढे व्हिडिओ फोटो टाकतो, मग माझे काय नाही वाढत. ते मला आता समजतं का मी चुकी केली म्हणून, काय युजर नेम चेंज करून. तर असं त्यावेळी केला आणि मला एकट्याला टाकला. पण आज त्यांनी इंस्टाची ID विकून सर्वांनी, ते पोरांनी ते घरामध्ये बसल्यात ना. अजून पण मी या मार्केटमध्ये, जेव्हा आम्ही फेसबुकला फेमस होतो, ते जे आता जे काय रील स्टार आल्यात, हे जे ब्लॉगर आल्यात, हा, आणि यांना आता गाणे भेटतात, त्यांना तर काय माहीत पण नव्हता.
हे सोशल मीडिया काय, फेसबुक काय, इंस्टा. मी फेसबुकला इंस्टाला फेमस होतो, पण माझ्या आगरी कोळी समाजामध्ये आहे ना, मी कोणाला माहिती नव्हतं. जेव्हा टिकटॉक चालू केला 3 महिन्यामध्येच मी 4 लाख फॉलोअर झालते माझे टिकटॉकला. एवढे फॅन फॉलोइंग. म्हणजे तेव्हा मी माहिती पडला का सॅमी कलन कोण आहे म्हणून. आणि मग एक गाणी दिला मला शिवा म्हात्रेनी, जगू कसा तुझ्या विना. तो गाणी दिला, तो एकच दिवसात 1 लाख गेलता गाणं. मग ती फिलिंग कशी होती एकाच दिवसात 1 लाख जाण्याची? हा, कशी फिलिंग होती? अरे ते तर जबरदस्त. आणि त्याच्यामध्ये तो जर ना तुम्हाला जर दाखवायचं असेल तर तो गाणी पण तुम्ही ना थोडासा कट करून दाखवा. त्याच्यामध्ये मी लढलेलो होतो. इथे हात इथे हात कापलेला माझा, यो डोपा इथे फुटलेला. कारण की ना भरपूर लांबून असं म्हणजे पाऊस पण चालू होता, लांबून यायचं, एकदम जोरात जोरात धावत आलो आणि डायरेक्ट खड्ड्यामध्ये पडायचा होता मला. मी खड्ड्यामध्ये ओरिजिनल पडलो आणि मग तेव्हा माझ्या हातावर लागला. पूर्ण कपडे तर भिजवायचेच होते. आणि त्याच्यामध्ये लढायची ऍक्टिंग पण भरपूर केलेली. आम्ही बघितलाच असेल शिवा म्हात्रेच्या चॅनलला. तो मला टिकटॉकला भरपूर सारा माझा म्हणजे नाव चालू झाला. म्हणजे भरपूर जास्तच. मला बी वाटायला लागला. पण लॉकडाऊन मध्ये कुठे निघू नाही शकत आपण. तर जांभूलने पिकली गाणं राजनी दिला मला. आणि राजनी तो दिला जांभूलने पिकली गाणं. तर त्याच्यावरती एवढा नाव झाला लॉकडाऊन मध्ये का जबरदस्तच नाव झाला. जाम नाव झाला त्याच्यावरती माझा. त्याच्यानंतर मी पायलला एक मेसेज केला. राज बोलला आपल्याला रिमझिम आला कसा पावसाला गाणी करायचं आहे. तर बोला ठीक आहे करू आपण. तर पहिला आम्ही दुसरी पोरगी बघितलेली, ती मराठी होती. नंतर मी काय विचार केला, चला बोला पायल पण आहे. 1-2 व्हिडिओमध्ये तिला बघितलेली मी विनायक मालीच्या. तेव्हा पायलचं वाटतं गाणी होता का नव्हता काय माहित नाही. मग तेव्हा मी काय केला, पायलला मेसेज केला तर बोला असं गाणं आहे, माझं गाणं तू बघितलं असेल जांभूल नाही पिकली. तो बोलतो हो बघितला. लगेच पायलला मेसेज केला. पायलनी मम्मीकडे दिला फोन आणि पायलनी मम्मीला सांगितलं की असं गाणी आहे. लगेच आमचं बोलणं झाला. राज सोबत मी दिली पायलची ओळख करून. मग तो गाणीचा शूट केला. त्याच्यानंतर परत मग गणपतीचा गाणी आला. मग मी बॉबला बोललो का बोला असं गाणी आहे, एक आपलाच मित्र आहे राज म्हणून. तो राज मला बोललेला का सॅमी हा गणपतीचा जो गाणं आहे ना तो तुझ्या चॅनलला टाक. पण मी बोललो का नको, तुझा चॅनल तर माझाच चॅनल बोला, तो तुझ्या चॅनलवरती टाक. मग राजनी त्याच्या चॅनलला टाकला आणि तो गणपतीचा बी गाणं जबरदस्त झाला. त्याच्यामध्ये रुद्र, मी, पायल, बॉब, भरत जाधव, आम्ही एवढी जण टीम होती. आम्ही केला तेव्हा. आणि तो बी लॉकडाऊन होता आणि एका घरामध्ये कोरोना होता झालेला त्यांना सर्वांना. आम्ही तर पायल सराली शूट करत, मी तर पळालो डायरेक्ट. तर असा पहिला सॉन्ग झाल्यानंतर, पहिला सॉन्ग जेव्हा हिट झाला, 1 लाख 2 लाख गेले, तर तुझ्या फ्रेंड्सचा आणि फॅमिलीचा काय रिॲक्शन होता? फॅमिलीमध्ये तर आता मम्मी पप्पा तर नाही आहेत, काका काकी आहेत, तर त्यांना एवढं काय समजत नाही गाण्याबद्दल. तर पब्लिकचा मला भरपूर सपोर्ट आहे, आता पण सपोर्ट आहे. आणि आता किन्नर लोक झाली. त्या दिवशी जेजुरीला गेलेलो मी. पायरी चढतात ते समोरच असतात, तर त्यांचा तो कामच आहे मागायचा. ते मी दिसल्या डायरेक्ट बोललो, अरे हे बघ बोलतो सुमित कालन. म्हणजे तुम्ही विचार करा 2013चा हा नाव आहे, 14-13चा सुमित कालन. तो ते लोकांना आता तुम्हाला बी माहित नसेल माझं सुमित कालन नाव आहे का नाही ते माहित. सॅमी नावानंच तुम्ही ओळखता म्हणा बरोबर. पण तो किन्नर डायरेक्ट बोला अरे सुमित कालन. याच्या बोलतो भरपूर गाणी आहेत आणि हा बोलतो फेसबुकला भरपूर फेमस होता पहिला. मग तुम्ही विचार करा आता एवढा नाव आहे माझं अजून पण काही लोक माझं नाव खाली पाडण्यासाठी भरपूर प्रयत्न चाललेत. आज मी त्यांना मोठे केल्यात, तो आमन पण आज उद्या त्यांना बोलवेलच, कधी ना कधी बोलवणारच आहे तो. पण आमन स्वतः पण जर बोलला ना का सॅमी, त्याने जर बघितलं जाते, तो बघतच असेल, भरपूर जणांना बघितलं की सॅमीने किती जणांना वरती आणलं. तुम्ही फक्त त्यांना प्रश्न करा का तुम्ही कोणत्या मुलेवरती आल्यात, तुम्हाला गाण्यामध्ये कोणी घेतला. ते स्वतःच नाव मोठा करतील, माझं नाव मोठा करणार नाही. कारण की ते लोकही असं केलेलं आहे माझ्यासाठी का माझं नाव खाली पाडण्याचा. आपल्या आगरी समाजाची एकच मुलगी अशी पायल पाटील, मोकल्या मानाने नाव घेतलं तिने माझं आणि तिच्या मम्मीनी. बघितला मी बघितला ना का बोलता आमची पायला सॅमीचे मुलं मोठे झाले. अशी कुठेतरी एक माणुसकी ठेवली. जर माझं बी असं नाव जर घेतला ना कोणी जरी तर मला बी बरा वाटेल. कारण की मी स्वतः बोलतो ना का माझ्यासोबत राहता तुम्ही, माझ्याकडून भरपूर गोष्टी शिकता तुम्ही. आणि जेव्हा तुमच्या जवळ टाइम येतो सेल्फी काढायचा पब्लिकचा, तेव्हा तुम्ही समोरच्याला दूर करता. ज्याने मोठा केले त्याला तरी विसरू नका तुम्ही.
तर सैमिदा, जे हेटर्स आहेत, तू तर त्यांना तर बोलला की तू लक्ष नाही देत, पण जे बॅड कमेंट्स वगैरे येतात ब्लॉगला असो गाण्यांना असो, तर तू कसा डील करतो त्या कमेंट्स सोबत? मी बघा, मला जेव्हा फालतू कमेंट येतात, मला माहित आहेत फालतू कमेंट करणारे कोण आहेत. जे मी ज्यांच्याशी बोलत नाही तेच फालतू कमेंट करतात. कारण की मी नावं पण घेणार, मला नावं नाही घ्यायची, कोणाचं नाव खराब बी नाही करायचा. जाऊ दे, त्यांचे कर्म त्यांचे मागे. जेवढे मला त्रास देतील, माझ्यापेक्षा डबल त्रास त्यांना होणार आहे. आज मी स्वतः बघतो का फेक अकाउंट बनवतात 4-5 वेळा त्या आय डीचा युजर नेम. आता तुम्ही मला एक प्रश्न सांगा, चला, जेव्हा तुम्ही मुलगा आहे, जर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड सोबत लग्न केला, बरोबर, मंगलसूत्र घातला, काही विषय असू दे, जर तुम्ही मंगलसूत्र तिच्या गळ्यामध्ये घातला असेल आणि तुम्ही तुला सोडून दिली असेल, बरोबर, जर सोडून दिल्याच्या नंतर जर त्या पोरीला तुमच्या अंगावरच पडायचं असेल, लग्नच करायचं असेल, ती तुझा फोटो व्हायरल करेल का नाही करणार? करणार ना. माझ्या इंस्टा युट्यूब फॅमिलीला एकच सांगायचं आहे, 10-12 जणांनी फेक अकाउंट ओपन केलंय माझ्या नावात, म्हणजे माझी बदनामी करण्यासाठी. काय सॅमीनी माझ्यासोबत लग्न केले, यांनी माझ्यासोबत मंगलसूत्र घातले आणि यांनी मला सोडून दिले. मग मला एकच सांगायचं आहे का तू अशी बोलते ना का मी मंगलसूत्र घातले, एक काम कर, तुझ्या तोंडावरती काहीतरी असं लवचा सिम्बॉल ठेव, नाही तर काहीतरी ठेव, मी मंगलसूत्र घातलेलं, तुझा फोटो तर असेल, बरोबर, फोटो असेल तर माझा फोटो व्हायरल कर. तुझ्यामध्ये एवढी दम असेल तर माझा फोटो व्हायरल कर. मी तुझ्याशी लग्न केले ना, मला गरज काय? आणि मी तुम्हाला एक सांगता, मी स्वतःहून कुठल्या मुलीला मेसेजच करत नाही. तुम्ही कुठे बी सांगा, फक्त स्वतःहून मेसेज कोणाला करीन? ज्या मुलीला गाण्यात घ्यायचं असेल ना, तो पण समोरचा. मला आता भरपूर असे सिंगर आहेत, मला सांगतात की कोणाला गाण्यात घ्यायचा, आणि कोणाला गाण्यात घ्यायचा कोणाला नाही घ्यायचा ना, ती जिम्मेदारी पण माझ्यावर येते. माझे ते सिंगर भरपूर आहेत का ते मला विचारतातच कोणाला गाण्यामध्ये घ्यायचा कोणाला नाही घ्यायचा. मी बोलेन ना याला घ्यायचा तर ते घेतातच. पण माझं नाव खाली पाडण्यासाठी 5-6 अकाउंट ओपन करून बॅड कमेंट करता. आज तुमचा चॅनल आहे, बरोबर, तुमच्या चॅनलला 100% घाण कमेंट करतीलच. मी सायबरमध्ये केस टाकून ठेवलेली आहे, मानपाडा पोलीस स्टेशनला 80 पण दिलेली आहे. कमेंट मी डायरेक्ट स्क्रीनशॉट मारीन, मी सायबरच्या केसमध्ये टाकेन, तुम्हाला कॉल करेन, बघा कमेंट आली, तुम्ही डिलीट कराल. तुम्हाला माहिती आहे आता मी भरपूर वेळपासून तुमच्या सोबत आहे, बरोबर, तर तुम्हाला बी माहीत असेल माझा स्वभाव काय आहे, मी काय करतो ना काय नाही. अरे तू किती वर्ष झाली मला ओळखतो? हा, तर आता पर्सनली तर मी आता भेटलोय, पण मी तुझे व्लॉग आणि वगैरे तर मी पहिल्यापासूनच बघतोय, 2-3 वर्ष झाले. हा, तर पहिला मी तर गाण्यातच होतो. आणि मला असं पण नाही, जी सोशल मीडिया आहे, सोशल मीडियाने मला एवढा सपोर्ट केलाय, म्हणजे एवढा, म्हणजे प्रत्येक ॲपवरती व्हायरल केलाय. फेसबुक तर विसरू शकत नाही, आज फेसबुक पासून मी मोठा झालो. इंस्टाग्राम कधीच विसरू शकत नाही का, मी इंस्टामुळेच फेमस झाले. टिकटॉक आला गेला, पण टिकटॉकनी जी ओळख करून दिली ना आगरी समाजामध्ये, एकच नंबर ओळख करून दिली, म्हणजे जबरदस्त ओळख करून दिली लोक. आणि त्याच्यानंतर यूट्यूबला आलो. माझा चॅनल 2013-14 पासून होता. तेव्हा मला राज पण भरपूर बोलायचा. राजनी पण जाम समजावला मला का सॅमी तू स्वतःचा यूट्यूब चालू कर, स्वतःचा यूट्यूब चालू कर, तुझा एवढा नाव आहे, तुझा काहीतरी स्वतःचा फायदा करून घे. तेव्हा मी लक्ष नाही दिला, ती लय मोठी मी चुकी केली. तर त्याचा जर सांगून जर मी ऐकलं असता ना, तर आज माझे 4 ते 5 मिलियन माझे सबस्क्राईब असते. 2013 आणि 2024, मग तुम्ही विचार करा. आणि 4 ते 5च महिन्यात माझे 1 लाख सबस्क्राईब झाले यूट्यूबला. काय एवढा प्रेम आहे पब्लिकचा. तर सैमिदा, तू एवढे सॉंग्स केलेत, तुझा पर्सनल तुला असं वाटतं की हा सॉन्ग माझा एकदम खूप जवळचा आहे का, मला खूप आवडतं, असा कोणता सॉन्ग आहे? असा सॉन्ग घेतला तर बघा, सर्व सिंगर मला चान्स देतात. मी असं ना सांगा, सर्व सॉन्ग तर माझे सर्व हिट आहेत. आणि माझे जे सॉन्ग येतात असे नाही आज आला ना उद्या उडून गेला, हा खेळत नाही. सॅमी कालनचे गाणी प्रत्येक हल्दी आणि लग्नामध्ये वाजतातच. आणि छोट्या मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये गाणी ठेवल्यात. जांभूल नाही पिकली, आग्र्यांची मी देखणी सकू, आगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभतो चष्मा, रिमझिम आला कसा पावसाला, सुप सुप सुपल्या, अशा भरपूर गाणी आहेत. 7-12 उतारा. आता माझ्या स्वतःच्या नावाचा बी गाणं सध्या ट्रेंडिंगला चालू आहे. तुम्ही बायांचा बी गाणं बघितलं असेल मयूर नाईकच्या युट्यूब चॅनलवरती. असं नाही का माझे गाणी येतात जातात. अजून तो पण गाणं बघा, प्रशांतचं आहे, ठेंबे ठेंबे पाणी पड, हा ठेंबे ठेंबे पाणी पड, तो पण आले बहुत जाम व्हायरल. म्हणजे असे गाणी आलेले आहेत ना,
का ते पब्लिकच्या मनामध्ये राज करून गेलेत. आणि मला ना आज चला आता मी बैलांवर येतो. बरोबर, माझा फेवरेट बैल तर मथुर आहे. आज राहुल भाईंनी एक डायलॉग मारला होता एका याच्यामध्ये, आज मी त्यांची गाडी मारेन, उद्या माझी गाडी मारणार, मी उद्या परत त्यांची गाडी मारणार, माझं नाव होता तिथेच राहणार. बरोबर. तर मी पण एक माझ्या सॉन्ग बद्दल उदाहरण देतो. आज भरपूर जण मला पाडण्याचा प्रयत्न करतात, नाव खाली करण्याचा. मी तर त्यांना सांगतो, तुमच्या मध्ये कला असेल तर तुम्ही उतरा त्या क्षेत्रामध्ये. ते उतरलेलेच आहेत, पण त्यांना ऍक्टिंगचा काहीच समजत नाही. जी मी ऍक्टिंग करेन ना ती त्यांना जिंदगीत पण नाही येणार. ताई तिकडे सॉन्ग चालू ठेवा, मी इकडे चालू ठेवतो. कोण सॉन्ग कुठले कोणच्या मध्ये किती भारी ऍक्टिंग करतो ना, ते फक्त मला उमेश कोहली द्यावा कॅमेरामॅन. बाकी उमेश कोहली आणि केडी बस, हे दोघं असले ना तर पूर्ण सॉन्ग मध्ये ना वन साइड ऍक्टिंग करेन. तुम्ही सांगाल ती भिकाऱ्याचा रोल द्या तर भिकाऱ्याचा रोल पण करेन. तुम्ही बोला या गटारामध्ये उतरायचं काम करायला, तो बी करेन. असं रेतीची घमेला नेलेली आहे डोक्यावरती शूट चालू असताना. विचार करा. भरपूर म्हणजे मी ऍक्टर आहे, मी ऍक्टरचं काम कुठला पण करेन. तुम्ही सांगा ट्रेन मध्ये जा, भिकाऱ्याचा रोल आहे तो पण रोल करेन मी. ऍक्टरला कुठल्या गोष्टीची लाज नसते. आज माझ्याकडे पण काहीच नव्हतं, मी 0 रुपयामध्ये मोठा झालोय. बरोबर. आज मी येतात मला युट्यूबची इन्कम, त्याच्यामध्ये मोज मजा मस्ती करतो. मी अजून जागा पण नाही विकली, तरी पण मी जर आज आई वडील असता सपोर्टिंगला तर आज मी अजून वरती असतो ना. अजून पण आहे, कारण की आई वडिलांचा आशीर्वाद आहे वरून माझ्या डोक्यावरती, म्हणून मला कुठे कमी पडून देत नाही. जेव्हा माझ्याकडे वेळ येते ना, चल आता याच्याकडे माझ्याकडे काहीच पैसे नाही, 2 दिवस 1 रुपया पण नसतं माझ्या खिशामध्ये, तिसऱ्या दिवसाला ऑटोमॅटिक पैसा कुठून ना कुठून येईलच, पण येईलच. तर सायमीदा, आता आपण रुपांशला पण बघतोय खूप म्युझिक व्हिडिओज मध्ये. तुला कसं वाटतं, तुला काय फील येते त्याला बघून? आता रुपांचं तुम्हाला मी सांगतो, अक्षरशः म्हणजे जेव्हा टिकटॉक आला, युट्यूब आला, टिकटॉक होता, त्याच्यानंतर मी भरपूर फेमस झालो. नंतर मी विचार केला तर चला रुपांशला काहीतरी आता हाणावं आपण. रुपांची फेशिंग एवढी भारी आहे, रुपांची ड्रेसिंग पण तुम्ही बघत असाल, ड्रेसिंग मध्ये पण. आणि त्याला आहे ना रुपांशला कधीच मी कुठल्याच गोष्टीमध्ये कमी पडून देत नाही, कधीच नाही, कधीच. त्याने फक्त कुठल्याही गोष्टीवर म्हणजे वस्तूवर असा बोट ठेवा, मला हे पाहिजे ते पाहिजे. आता तो 6 वर्षाचा 7 वर्षाचा झाला, 7 वर्षामध्ये त्याच्या 4 सायकली चेंज झाल्यात आणि 5वी आता त्याला यायचे. आणि रुपांशला बघून फील म्हणजे जेव्हा अक्षरशः माझा ना मी फेमस होतो, त्याच्यामधून आहे ना 100% मधून मी 40% होतो, 60% माझं नाव गेलेला. म्हणजे तेव्हा ब्लॉगिंग नव्हतं करत, 60% नाव गेलेला, 40%च होता फक्त माझं नाव. मग मी रुपांशला मार्केटमध्ये आणला आणि रुपांशने जो माझं नाव आता केला तो 1 साइड केला. त्याचं तर टॉपलाच आहे, माझा पण जो नाव खाली गेलेला तो रुपांशने माझं नाव वरती आणला आता. तर जसं कारण की तो ब्लॉगिंग मध्ये एवढी कॉमेडी करतो, प्रत्येक मुलीसोबत मुलासोबत छोटा मोठा. तो असं नाही आवाजावं कोणालाच नाही करणार, डायरेक्ट आरो तुरज मध्येच बोलणार. आणि त्याची ती येस आहे. तर काही लोकांना काय वाटतं, तो शिव्या देतो, तो उलट बोलतो. शिव्या देण्याचा त्याचा रिझन आहे. आज तो मुलगा हल्दीमध्ये जातो, कुठे लग्नामध्ये जातो, बरोबर, तुम्ही त्याचे कपडे असे ओराल, मागून याल, त्याच्या टपल्या माराल, फटके माराल, मला पण राग येतो. मी राग सहन करून ठेवतो का जाऊ दे, चालतो छोटा आहे. पण असं दोघा तिघांसोबत मी भांडणं पण केलेली त्याच्यासाठी. आणि त्याला जर कोण मारित असेल तर मी बघणार नाही, ते सहन नाही करू शकत. कारण की आज तो छोटा आहे. छोटा असताना एवढी मेहनत केली त्यांनी, तुम्ही पण बघत असाल किती मेहनत करतो तो. रात्र झोपत नाही, रात्र माझ्या बरोबर फिरतो तो. त्याला झोपायला तो गाडीत झोपतो, पण तो तेवढा पुरतात. कुठे हालत कुठे लग्नामध्ये जायचा का त्याला उठवायचा, चल लगेच येतो तो. कारण की इतकं लहानापासून तो एवढी मेहनत करतो ना का भरपूर. आणि त्याला बघून आहे ना आज जी पब्लिक आहे ना, कधी कधी तर मला पण असं वाटतं आज ह्याची जवळ एवढी पब्लिक फोटो काढायला येते, आज माझं पण नाव आहे. कधी कधी माझ्या जवळ नाही करत, पण त्याच्याजवळ फोटो काढतात. पण माझं एकच म्हणणं आहे की जी आपली आगरी समाजाची जी इंस्टा युट्यूब फॅमिली आहे ना, त्याही सपोर्ट करा. आज अनेक बाहेरची लोक येतात, आज मोमेडन झाली, अनेक मी असं कोण बोलणार नाही. आज ती पोरं बघा याला सपोर्ट करतात, त्याला. आज याचं नाव जर खाली पडत असेल तर उद्या एकत्र होऊन ते त्याला पुढे घेऊन येतात. तर असंच एकमेकाला पुढे घेऊन या तुम्ही आणि प्रत्येकाला सपोर्ट करा. का असं नका करू तुम्ही का युवा पुढे चालले याला मागे खेचू दे. कारण की जे घटना आहेत ते माझ्यासोबत घडतात म्हणून मी बोलतो. कारण की मला आहे ना
भरपूर जण मागे खेचतात, भरपूर जणांनी खेचत आणलंय मागे, पण मी कधी हार मानणार नाही या गोष्टीमध्ये. किती पण नाव माझं खाली पडू दे, किती पण, मी हार मानणारच नाही. आणि हार मानली ना तर तेव्हा मी रुपांशला पुढे आणीन या गोष्टीमध्ये आणि रुपांचं नाव टॉपला नेऊन ठेवीन. इथं सुरुवात केली रुपांशची, अजून बाकी आहे, पिक्चर बाकी आहे, ही सुरुवात आहे फक्त. कारण की आम्हाला अजून खूप गोष्टी करायच्या आहेत. हे लग्न हल्दी चालू आहेत, सर्वकडे जायला लागतं, सर्वांना वेळ द्यायला लागतं. आणि चला बघू आता, काहीतरी नवीनच एक टेंगे टेंगे गाणं आहे, तो मला तर असं वाटतं आता आम्ही स्टुडिओमध्येच करणार आहे. पण आदिवासी पण गाणी एक तो पण करायचं आहे. भरपूर असं प्रोजेक्ट आपल्याकडे येतात, का असं नाही का नाही येत. आणि मी पण शांत का बसलोय का बोला आता चला, थोडे दिवस असतात प्रत्येकाचे. आता तू समज झाला, तुझं नाव आहे, तुझ्यापेक्षा माझं नाव मोठं आहे. कारण की जेव्हापासून मयूर नाईकचा गाणं आला ना, हिट झाला, तेव्हापासून एवढेच जायला लागलेत ना, म्हणजे का भरपूर झाला. कारण की तो गाणंच घरोघर वाजलाय, प्रत्येकाच्या घरोघरी गाणं वाजलंय. आणि माझेच एरियातले आहेत, माझ्यासोबत राहिल्यात. आज यांना कोण गाण्यात नव्हतं घेत, मी गाण्यामध्ये घेऊन मी मोठे केलेत, मी चान्स दिल्यात. काही लोकांची बाहेरची पण आहेत, बाहेर नेऊन त्यांना पण चान्स दिलेले आहेत मी. पण आज त्यांना चान्स देऊन ते माझ्या अपोजिटला उभे राहून माझ्या दुश्मनांसोबत फिरतात आणि अजून माझी बदनामी करतात. याला सांगतात अरे त्याच्याबद्दल रील्स बनव, याच्याबद्दल. अरे माझं नाव खाली पडून काय होणार आहे? उपरवाला माझ्या सोबत आहे, वरचा माझ्या सोबत असताना तुम्ही किती बी नाव खराब करा. आणि असे पण मी सायबरमध्ये केस टाकलेली, पोलीस स्टेशनला बी, किती बी कमेंट करू दे, मला काय नाही. माझं नाव खाली पडून काय होणार आहे? आज नाव खाली पडेल, उद्या मी टॉपलाच येणार आहे. आता बैलांचंच उदाहरण दिला ना राहुलबाईचा, खरी हकीकत आहे ना. आज तुम्ही समज मला गाणी दिला, माझे जर नशीब असले गाण्यामध्ये तर 100% मी तो गाणी उचलेलच. कारण की पब्लिक आपल्या पाठीशी आहे. आता तो मोये मोये गाणी झाला, नवीन चॅनल, एक मगाशी चेक केला, 1,06,000 गेला. माझा एकच टार्गेट असतो, 1,00,000 गाणी गेला ना का मी जिंकलो समजायचा. मी तर तो टार्गेट ठेवतो. मग बाकीचा 1,00,000 गेल्याच्या नंतर रील चालूच होतात. रील्सला आला का झालो आपण व्हायरल. आणि आम्ही पण एक नवीन चॅनल केलंय ओपन, आपली यारी म्हणूनशी, त्याच्यावरती पण एक सॉन्ग टाकला मिनी, नवीनच आहे तो, पण 1,32,000 गेला. आता हाय पब्लिकचा सपोर्ट आपल्याला, का असा नाही का नाहीये. पण जलणारे कोण आहेत माहिती आहे का माझ्यावरती? ज्यांना मी मोठे केलेत ना तेच माझ्यावर जलतात. त्यांना असं काय वाटतं माहिती आहे का, आपण याच्यासोबत फिरलोय, याच्याकडून भरपूर गोष्टी शिकलोय, मग याला कसा खाली पाडायचा आणि आपलं नाव कसं मोठा करायचा. पण तुम्ही तो पण विचार करा का आपण याच्यासोबत फिरलोय तेव्हा आपली 4 चौघात ओळख झालेली आहे, बरोबर. नाव खाली पडून माझं काहीच होणार नाही. हुकमाचा 1 रुपयांचे माझ्याजवळ, आम्ही शिव्या चालू केल्या ना तर कोणाला ऐकू नये. आणि शिव्यामध्ये आमचा वन साईडला रुपांचं नाव आहे, पण आता आम्ही बंद केलेत त्या गोष्टी. कारण की छोटी छोटी मुलं पण ब्लॉग बघतात आणि बोलतात का त्याला शिव्या शिकवू नको. त्याला आम्ही शिव्या शिकवत नाही. त्याच्या वाटेला कोण जाईल ना तेव्हा तो मस्तीचं उत्तर मस्तीमध्ये लगेच देतो. मग तो छोटा नाही मोठा नाही बघत. मग रुपांशचे क्लासमेट्स स्कूलमध्ये काय काय त्यांचं रिएक्शन आहे? त्यांचा रिएक्शन म्हणजे त्याचे ब्लॉग्स वगैरे भरपूर बघतात, टीचर वगैरे. आणि अभ्यासामध्ये एवढा हुशार आहे ना रुपांश का जबरदस्त. तुला जर बघायचं असेल तर बघ, तुझा मोबाईल दे त्याच्याकडे, त्याला तिथे बसव, एकदा लॉक खोलून दे. तुला जर नाही इथे जर त्याने लॉक खोलून दिला तर मी इंस्टा बंद करतो. जा, ओपनली चॅलेंज लाईव्ह चालू आहे आपली. मला माझ्या समाजाबद्दल बोलायचं, जे अग्री जे कोहली. आणि कसं माहिती आहे का, जे माझे इंस्टा युट्यूब फॅमिली आगरी कोहली समाजाची आणि अनेक समाजाची, आज आगरी कोहलीमध्ये समाजामध्ये आज माझी एवढी मोठी ओळख आहे ना, म्हणजे भरपूर, म्हणजे ओळख तर नाही, एक नाव आहे माझं आगरी कोहली समाजामध्ये. कारण की आज अनेक समाजाची पण लोक आहे. कुठे एकविरीला गेलो, शिर्डीला गेलो, कुठे ना कुठे म्हणजे भेटतातच. तेव्हा ते पण मला एक विचारतात, तू आगरी आहेस ना? म्हणजे जेव्हा मी बोलतो ना त्यांच्याशी, मग तेव्हा बोलतात तू आगरी आहेस ना? हा, मी बोलतो हा आगरी आहे. कारण की तुझ्या लँग्वेजवरूनच समजतात. तर मला एकच सांगायचं, जेवढे पण माझ्या आगरी कोहली समाजाचे जेवढे सिंगर ॲक्टर असतील, जे पोरं, आज पण एकमेकाला सपोर्ट करू आणि एकमेकाला सपोर्ट करून आज याला मोठा करू, या उद्या त्याला मोठा करू, प्रत्येकाला सपोर्ट करून प्रत्येकाचं नाव आपण आज आपल्या एका टोकावर नेऊ. कारण की आपला नाव टोकावर जर गेला तर समजा आपल्या आगरी समाजाचं पण नाव एक कुठेतरी उंच लेवलला झाला पाहिजे. कारण की बघा आता बाहेरचे पण कसं असतं, हा तू कुठला रे, मग तो नाशिकचा, अरे हा नाशिकवरून आले व्हिडिओवाला. पण आपला पण एक असं हे झाला पाहिजे ना, तू कोण बोलला कुठला रे, डोंबिवलीचा,
कोण बोलतो मी वाशीचा, असा प्रत्येकाच्या गावाचं नाव झाला पाहिजे. आता माझं गाव तर कोणाला माहिती नव्हता, पण आता भरपूर लोकांना माहिती झाला का हा हेडू संचा आहे म्हणून. शेवटी कसं गावाचं नाव होतो ना आपले. तसंच आपल्या आगरी कोळी समाजात जेवढे सिंगर ऍक्टर असतील प्रत्येकाने प्रत्येकाला सपोर्ट करा आणि आपल्या समाजाचं नाव एक उंच लेवलला निघून ठेवू आपण. कारण की असं नका करू तू याच्यावर जळतो तो त्याच्यावर जळतो, याला खेचू त्याला खेचू, याला खेचण्याचा प्रयत्न करू, असं नको करू. प्रत्येकजण प्रत्येकाला सपोर्ट करा आणि प्रत्येकाला पुढे घेऊन जाऊ आपण. तर सॅमीदा, तुला आमच्यासोबत हा इंटरव्ह्यू करून कसं वाटला? पहिला प्रथम तर मी तुम्हाला थँक्यू सो मच बोलतो, कारण की आता एवढे युट्यूबर झाले आणि भरपूर जण प्रत्येकाचे इंटरव्ह्यू घेतात बरोबर. तर एवढ्या वर्ष झाले 2013-14 पासून मी या सोशल मीडियाला, तेव्हा मला कोणी चान्स न दिली. आज तुमच्या प्रोडक्शननी मला चान्स दिली आणि खूप छान वाटलं तुमच्यासोबत काम करून. नक्कीच तुमचं कोणताही गाणं असेल ना तर मी 100% करेन तुमच्यासोबत काम, मला आवडेल काम करायला. तर मित्रांनो, आजचा हा पॉडकास्ट इथेच संपतोय. आजचा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि नेक्स्ट कपल किंवा नेक्स्ट रील स्टार कोणाला बोलवायचा हे पण नक्कीच आम्हाला कळवा. आणि 4 एंजल प्रोडक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ॲक्टिव्ह राहा.